नमस्कार. मी प्रवीण भोयर, अंकुर प्रतिनिधी चंद्रपूर. आज येनसा या गावामध्ये एक नवीन वाहन लागलेलं आहे. वाहन पाहण्यासाठी आलो आहे. तर भाऊ आपला परिचय द्या. माझं नाव सुरेश शंकर पोतराजे, मुक्काम पोहा, पोस्ट खेमजई, तालुका वर्धा, जिल्हा चंद्रपूर. माझा मोबाईल नंबर आहे 7620 87 52 97. तर सुरेश भाऊ कोणतं वाहन लावलेलं आहे तुम्ही? मी अंकुरचं 13-7 वाहन लावलं आहे. किती एकरामध्ये लागवड केली आहे सुरेश भाऊ? मी 5 एकर मध्ये लागवड केली आहे. बरं, किती लागवडीची तारीख काय? लागवडीची तारीख 20 जून ला लागवड केली होती. आजच्या तारखेमध्ये तुमच्या या तुरीला किती दिवस झाले? आजच्या तारखेला 20 जून 120 125 दिवस झाले. 125 दिवस झाले. बरोबर आहे. हो, आता तुम्हाला जवळपास हे अजून 15 ते 20 दिवसामध्ये काटणीला येऊन जाते. काटणीला येऊन जाते. म्हणजे 140-45 दिवसामध्ये हे होत. तर कसं वाटलं तुम्हाला हे वाहन? एकदम चमत्कारिक वाहन आहे आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना लावण्याची आता काढायची गरज आहे. आज एवढ्याही 3 पाऊस पडले सुद्धा तरी शेंग परिपक्व झाली. त्या संकटाले मात करून तरी पण माल लागून आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य की हे तूर काढून लोक गहू घेऊ शकतात. या गहू दुबार पीक घेण्यास उपयुक्त वाहन आहे एकदम. आणि यावर्षी असं वातावरण होतं की कंटिन्यू पाऊस, त्याही वातावरणात इथे अशा एवढ्या शेंगा लागलेल्या आणि मर रोगाले बडी नाही. मर नावाची वस्तूच नाही. मर रोग याचा आलाच नाही. तर इथे खूपच बाय चान्स मध्ये जर खूपच संततधार पावसानं ते एखादा डबक्यासारखं राहिलं तिथंच फक्त मर होते, नाही तर मर नावाचं हेच नाही. बरं, या परिस्थितीत एकरी किती उत्पादन होईल अपेक्षित आहे तुम्हाला? मला पावसाच्या अगोदर असं अपेक्षित होतं का माझं 12 क्विंटल एकरी उत्पादन होण्याचे पूर्ण 12+ होतं. पण ह्या पावसानं 3 पाऊस पडले लगातार 2-3 दिवस. त्या पावसाच्या याच्यात मी जवळपास 4 क्विंटल मायनस, तरी पण 8 क्विंटलचा उतारा मला 100% भेटन म्हणून अशी सगळ्यात आशा वाटते. शेतकऱ्यांना काय मेसेज द्या तुम्ही या वाहनाबद्दल? शेतकऱ्यांना मी तर सर्वांना सांगत आहो, स्वतः तोंडानं बोलून, हे सगळ्यात चमत्कारिक वाहन आहे, सगळ्यांना लावावं. खरीप मध्ये चालू शकते, रब्बी मध्ये चालू शकते. कारण माझ्याकडे C11 नावाची मायसीडची जात आहे. त्याच्यात मी 2-3 झाडं ठेवली आहे C11 चे. त्या तुरीला लेट बार आला, ह्या तुरीला लवकर परिपक्व शेंगा तयार झाल्या, तर रब्बी मध्ये सुद्धा काम करणार म्हणून 100% आहे. आपण दाखवू शकतो शेतकऱ्यांना, आहे ना? हे बघा, हे वाले झाड आहे. हे 13-7 आहे आणि हे C11 झाड आहे. बरोबर आहे ना? हो सुरेश भाऊ? हो हो हो. आता हे फ्लॉवरिंग वर आलं, याच्या शेंगा पूर्ण पकल्या. याच्या पकल्या धुरी धुक येण्यास ते सापडल्या जाते आणि हे परिपक्व होते. म्हणजे हे दोन्ही खरीप आणि रब्बी दोनही वातावरण, दोनही हंगामात लावायला काही हरकत नाही, अडचण नाही. आणि 4 दाण्याची शेंग आहे सर्रास आणि खायला गोड आहे. आपण म्हणतो का अर्ली ड्युरेशन वाल्या ज्या जाती आहे त्या आपण बटर लागते बा, बटर नावाची चीजच नाही. खूप सुंदर गोड आहे खायला. धन्यवाद. धन्यवाद.